न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। 31 मे रोजी सायंकाळच्या सुमारास कारेगाव परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतांमधील केळी पिके जमीनदोस्त झाली आहे, तर कांदा साठवणुकीसाठी उभारलेल्या कांदा चाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी सोलर पंपाची संरचना आणि सौर पॅनल कोसळलेत। तसेच गावातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। काही ठिकाणी झाडे आणि विद्युत तारा देखील बाधित झाल्याची माहिती मिळते आहे। या अचानक झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून शेतकऱ्यांकडून होत आहे। शेती निवासस्थाने आणि कृषी उपकरणांचे झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने विशेष मदत जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। सुदैवाने या वादळी पाऊस आणि वाऱ्याच्या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून केवळ शेती पिके, कांदा चाळी, सोलर यंत्रणा आणि घरांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विशेष म्हणजे या वादळी वाऱ्याचा कहर प्रामुख्याने कारेगाव परिसरात पाहायला मिळाला। या सर्व परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देऊन सर्व नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पटारे यांनी केली आहे। न्यूज सुपर वनसाठी वृत्त संकलन विभाग, कारेगाव।